आज आमची दुसरी धडाडीची पत्रकार मैत्रीण अश्विनी सातवडोकेसुद्धा आली आहे. तर मी अश्विनीलासुद्धा विनंती करते की तिने व्यासपीठावर यायचं आहे. खरं तर चळवळीच्या मुशीत घडलेली पत्रकार असं आपण अश्विनी बाबतीत म्हणूच शकतो. जेंडर स्टडीजमधून अश्विनीनं पदवी घेतली आहे. वंचित समूहांना न्याय देणारी पत्रकारिता तिने केली आहे खऱ्या अर्थाने. विविध वृत्तवाहिन्या वर्तमानपत्रांमध्ये अश्विनीने काम केले आणि सध्या LS या वाहिनीमध्ये अश्विनी कार्यरत आहे. तर मी अश्विनीला विनंती करते की तुला मी श्वास घ्यायला पण उसंत अजिबात देणार नाही आहे. तू तुझं मनोगत व्यक्त करायचं. म्हणून म्हणाले श्वास घ्यायलाही उसंत नाही. आयत्या वेळी बॅट्समन जेव्हा पिचवर येतो तेव्हा त्याचं खूप वाईट अवस्था झालेली असते आणि तसं माझं झालं आहे. आयत्या वेळी मी इथे आली आहे. पण हा जो सगळा खटाटोप प्रथमेश गेले काही वर्ष करतो आहे तो जाणीवपूर्वक केलेला हस्तक्षेप आहे की जो हस्तक्षेप इथल्या माध्यमांनीच नाही तर वाचकांनीसुद्धा करणं बंद केलेलं आहे, प्रेक्षकांनीसुद्धा. माझ्या अनुभवाबद्दल मेनस्ट्रीमबद्दल बोलत असताना मी प्रिंटमध्ये 13 वर्ष काम केलं, मुख्य प्रवाही सगळ्या वर्तमानपत्रामध्ये, आणि त्यानंतर 2017पासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मेनस्ट्रीममध्ये काम करते आहे. क्राईम रिपोर्टर म्हणून मी कामाची सुरुवात केली. साधारण 2002चा तो काळ होता आणि मला आठवतं आहे हे माध्यमं पण कशी बदलत गेली आणि माध्यमं बदलायला केवळ माध्यम चालवणारे, माध्यमांचे मालक हे जबाबदार नाही आहेत, तर वाचणारे आणि बघणारे हे सुद्धा तितकेच जबाबदार आहे, असं माझं ठाम मत अलीकडच्या काही वर्षामध्ये झालेलं आहे. मला आठवतं आहे माझ्या लहानपणी म्हणजे घरातलं वातावरण जे आहे की जसं आत्ता अमृताने सांगितलं की मी चळवळीतली पत्रकार आहे. अगदी लहानपणापासून राष्ट्रसेवा दलाच्या पूर्ण कौटुंबिक वातावरणामध्ये मी वाढले. 3रीमध्ये असताना सेवा दलाचं पहिलं शिबिर, त्याच्या अगोदर सेवा दलाच्या शाखा आणि या सगळ्या माहोलामध्ये मी वाढले. त्यामुळं आमच्याकडे वाचायची सवय ही प्रत्येकाला होती. आम्ही पेपर प्रत्येकजण लहानपणापासून आम्ही वाचत होतो आणि मी लिहितही होते. माझ्या आजोबांनी मला ती लिहिण्याची सवय जी आहे ती लावली होती. त्यामुळं मला जे काही वाटेल ते मी आजोबांबरोबर बोलल्यानंतर आजोबा म्हणायचे की तू वाचकांच्या पत्रामध्ये पेपरमध्ये हे लिही, आणि मी त्या हाताने लिहून मग त्याच्या खाली आपला तो जो कार्बन पेपर असायचा तो त्याच्या खाली ठेवायचा. त्यावेळेस झेरॉक्स नव्हत्या आणि मग ते जितक्या कॉपीज मला पाहिजे तितके कार्बन पेपर त्याच्या खाली हे करायचे आणि ते लिहायचं आणि सायकलवरती सगळ्या पेपरच्या ऑफिसला जाऊन माझं म्हणणं जे वाचकांचं जे पत्र आहे ते मी द्यायचे. मला आठवतं माझं काहीतरी 5वीत का 4थीत असताना केसरीला पहिलं वाचकांचं पत्र माझ्या नावासह छापून आलं होतं आणि मला खूप छान वाटलं होतं. आणि मग 2002ला जेव्हा मी युवा सकाळमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सामनामधून मी काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस असं आठवतं आहे की वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी अर्धा पानाची जागा असायची. खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या असायच्या. अनेकदा वाचकांच्या पत्रांवरून पहिल्या पानावरची बातमीसुद्धा मी केलेली आहे. इतकी ती वाचकांची पत्रं महत्त्वाची होती. नंतरच्या काळामध्ये वाचकांची पत्रं येणं कमी झालं, पण ती जागा भरायची आहे. मग काय करायचं बघा, न्याय देणं होतं, मग काय करायचं तर आम्हीच 5-6 जणांना ते आलटून पालटून ती जबाबदारी असायची. तुमच्या भागात त्या समस्या आहेत त्या तुम्ही लिहा, त्याला कोणाचं तरी नाव द्या, पण ती जागा भरली गेली पाहिजे. ती जी जागा ज्यासाठी आहे त्यासाठी असली पाहिजे. पण मग पुढं तेही बंद झालं. मग याला जबाबदार कोण, तर याला जबाबदार वाचक आहेत असं मला म्हणणं आहे. म्हणजे जो 70-30 असा जो रेशो होता, 70% बातम्या आणि 30% जाहिराती, तो उलटा झाला. आता 30%पेक्षाही कमी जाहिराती सगळ्या बातम्या असतात आणि जाहिराती ह्या 70%पेक्षा पुढे गेलेल्या आहेत, तरी वाचक वाचतात. आणि मेनस्ट्रीममध्ये काम करत असताना विशेषतः कोरोनानंतर अमक्याची गाडी फॉलो करणं हा मंत्री आज इथे आलेला आहे. म्हणजे लहानपणी कोण कोणास म्हणाले असं एक मार्काला प्रश्न असायचे. आत्ता पत्रकारिता मेनस्ट्रीममध्ये आम्ही करतोय म्हणजे काय करतोय, हे असं म्हणालेत त्यावर तुम्हाला काय वाटतंय?
कोण कोणाला म्हणाले, हाच खेळ 1 मार्काचा जो होता तो आम्ही प्राईम टाईमचा केलेला आहे. याला जबाबदार कोण? म्हणजे केवळ एकाच बाजूनं हे सगळं बघता येणार नाही असं मला सगळं वाटतं. आणि मग चॅलेंजेस काय आहेत? मेनस्ट्रीममध्ये काम करत असताना खरं तर असं वाटतं की एखादा विषय खूप संवेदनशील असतो आणि तो त्या पद्धतीनं मांडला जावा, असं सगळं असताना मग TRPच्या खेळामध्ये या सगळ्या बातम्या बसतात का याचा विचार जेव्हा होतो त्यावेळेस मग जेव्हा चांगल्या स्टोरीज आम्ही करतो की ज्या पॉझिटिव्ह आहेत किंवा ज्या खरंच हे म्हणजे आत्ता गेल्या काही वर्षामध्ये क्राईमच्या स्टोरी, म्हणजे मी क्राईम रिपोर्टर म्हणून इतके वर्ष काम केलेलं असताना पूर्वी खुनाच्या घटना असतील किंवा किरकोळ चोरीच्या जरी घटना असतील त्यांना काय परिणाम होतो याचं असं विश्लेषण देणं किंवा त्या बातम्या येतही होत्या. परंतु गेल्या काही वर्षामध्ये एखाद्या गुन्हेगारीच्या घटनेमध्ये जोपर्यंत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही तोपर्यंत ती बातमी होत नाही आहे. हे खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या वैष्णवी हगवणेचं प्रकरण राज्यभर देशभर गाजलं, अगदी सगळं झालं. वैष्णवी हगवणे काय एकच होती का? पहिलीच केस होती का की जिला इतकी हवा मिळाली? एक काल परवाचीच अजून एक बातमी माझ्याकडे आली की त्याच्यापेक्षा जास्त छळ त्या मुलीचा होतोय, ती अजून जिवंत आहे आणि तिने घटस्फोटाचा दावा दाखल केलेला आहे. मग ती सेन्सिटिव्हिटी नाही आणि मग त्याचं जर मग प्रोफाईल बघितलं तर याच्यामध्ये पॉलिटिकल कुणी इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. मग अशा वेळेस आम्हाला प्रश्न पडतो ह्या बातम्यांना आम्ही न्याय कसा द्यायचा? आणि ह्या बातम्या ज्यावेळेस आम्ही करायला जातो सगळा तो विरोध डावलून की बाबा हे मांडलं पाहिजे, ही केली पाहिजे बातमी असं जेव्हा सांगायला जातो तर प्रेक्षकसुद्धा त्या बातमीकडे गांभीर्याने बघत नाही. वैशाली हगवणेमध्ये लोकांना काय इंटरेस्ट वाटतो तर त्याच्यामध्ये अजित पवारांची इन्व्हॉल्वमेंट आली, त्याच्यामध्ये एक राजकीय पक्ष इन्व्हॉल्वमेंट आला, त्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. पण एकूणच म्हणजे स्त्री चळवळीच्या आंदोलनाची 50 वर्ष साजरी करत असताना हे प्रश्न किती गंभीर आहेत याची मांडणी आम्हाला या सगळ्यामध्ये करता येत नाही. ही खूप मोठी हतबलता वाटते आणि त्या गोष्टीला केवळ आम्हीच नाही तर आमचं जे काही प्रॉडक्ट आहे, मी प्रॉडक्ट हा शब्द वापरते आहे, ते बघणारे लोकसुद्धा तितकेच जबाबदार आहेत असं मला वाटतं. पॉझिटिव्ह स्टोरी सगळे असं म्हणतात की सगळंच निगेटिव्ह आहे, सगळंच राजकारणावरती आहे, पण मग काही चांगले पॉझिटिव्ह करण्याचे प्रयत्न केले त्याला रिस्पॉन्सच मिळत नाही. आणि मग भांडवलशाही व्यवस्थेमध्ये या गोष्टी जर होत असतील त्याला जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर मग कुठलंही मीडिया हाऊस त्यावरती खर्च का करेल? कारण ते तर भांडवलदारांचं आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा पेस काढून आम्ही काही गोष्टी करतो. म्हणजे काल मी ज्या नवीन ठिकाणी आत्ता जॉईन झाली आहे, मी 2 दिवस जुन्नर, आंबेगाव, शिरूर या सगळ्या पट्ट्यामध्ये फिरले आणि तिथला बिबट्यावरचा ग्राउंड रिपोर्ट केला. आज तो वेळ कोणाला आहे हा करणं किंवा प्रथमेशनं सुद्धा बिबट्याच्या दहशतीखालचा एक रिपोर्ट केलेला आहे. मग तो रिपोर्ट करत असताना ज्या काही बातम्या येतात त्या खूप बरोबर. आज बिबट्यानं इथे हल्ला केला, 2 जण जे आहेत त्या हल्ल्यामध्ये मेले, पण त्याच्या पाठीमागचं काय परिणाम होत आहेत? आज तिथे शेतीचे कामाचे तास कमी झालेले आहेत. एकतर त्या सगळ्या पट्ट्यामध्ये एकूणच सगळ्याच भागामध्ये शेती किती आतबट्ट्याची आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असताना 8 वाजता जी बाई किंवा जे लोक शेतात काम करायला जात होते ते आता 11 नंतर शेतात जात आहेत आणि 4 वाजता त्यांचं काम बंद होतं आहे. मजुरी दुप्पट वाढलेली आहे, मजूर मिळत नाहीत. 100 किलोमीटरवरनं मजूर त्या ठिकाणी कामासाठी बोलवावे लागतात आणि बिबट्याच्या दहशतीमुळं ते सुद्धा कामावर यायला नाही म्हणतात. कुत्र्यांच्या गळ्यात जे पट्टे घालतो काटेरी, ते पट्टे लोकांनी गळ्यामध्ये घातलेले आहेत. लोकांच्या प्रत्येक घराच्या भोवती तारेचं एक कुंपण मोठं तिथे हे केलेलं आहे. याचा सगळा इकॉनॉमीवरती परिणाम झालेला आहे. पण हे लोकांना इंटरेस्टेड वाटत नाही आहे. यावेळेस काय करावं? म्हणजे ज्यावेळेस आम्ही भांडतो नाही हे आम्हाला करायचं आहे, ही स्टोरी आम्हाला करायची आहे, ती परवानगीही मिळते, पण ती स्टोरी जर चालतच नाही आणि आत्ता डिजिटलवरती तुमचा सगळा हे TRPची पण गरज नाही, डिजिटलवरती काय किती चालतं आहे हे सगळं 3 सेकंदापेक्षा कमी वेळ तुम्हाला लोकांना धरून ठेवण्यासाठी हवा असतो. आणि लोकांना जेव्हा सगळं असं मसालेदार आणि हेच हवं असेल तर त्यावेळेस मग काय करायचं? म्हणजे प्रथमेशची धडपड इंडिजनलच्या माध्यमातून जेव्हा सगळे म्हणतात की प्रथमेश नाही, तो त्याचा एकटाच चाललाय.
त्याला मिळणारा रिस्पॉन्स आहे तो पण चिंताजनक आहे ना. जेव्हा आपण पर्यायी माध्यमांचा विचार करतो तेव्हा पर्यायी माध्यमांना लोक कशा पद्धतीनं सपोर्ट करतात, तो सपोर्ट केवळ तुमच्या आर्थिक मदतीचा असेल असा नाही आहे, तुम्ही त्या विषयांकडे किती गंभीरपणे पाहताय हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही खूप मोठी कसरत जी आहे ती सध्या या माध्यमांमध्ये काम करताना करावी लागते. मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण या गोष्टी बोलतोय तर त्यावेळेस ही दोन्ही बाजूंची जबाबदारी आहे. जे मराठी शाळांचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये, मग मराठी शाळांचा एक आंदोलन जर कव्हर करायचं असेल किंवा त्यांचा जो काही कार्यक्रम इथं होणार असेल त्यावेळेस तिथं पॉलिटिकल लीडर किंवा सेलिब्रिटी कोण मोठा आहे का हे बघावं लागतं. त्याचं कारण तर ते लोक जास्त जण ती बातमी बघणार आहेत. मग हे दुर्दैव नेमकं कोणाचं म्हणायचं, याला जबाबदार कोण? आम्हाला तो प्रश्न दाखवायचा आहे हेही गरजेचं आहे. मेनस्ट्रीममध्ये काम करत असताना जी तारेवरची कसरत होती तो प्रश्न मांडायचा आहे, सगळं करायचं आहे, पण ते जर बघणारच कोण नसेल तर आम्हाला हे करण्याची संधी मिळेल का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नाहीतर मग आम्ही कोण कोणाला म्हणालं, याच्या गाडीच्या मागे 1 युनिट, त्याच्या गाडीच्या मागे 2 युनिट, अशाच पद्धतीने दिवसभर इकडून तिकडे परत फिरत राहतो. सध्याच्या काळामध्ये आम्ही फक्त हॅपनिंग कव्हर करतो, बातमी कुठलीच करत नाही. म्हणजे जेव्हा इथला जो मध्यमवर्ग नावाचा एक वर्ग अस्तित्वात होता तो प्रत्येक गोष्टीवरती बोलत होता, तो प्रत्येक गोष्टीवरती रस्त्यावरती उतरत होता, पण आज तो वर्गच संपलेला आहे आणि त्याला काहीच पडलेलं नाही. माझ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली 8 वर्ष एक वेळ दिवसाड 2 तास पाणी येतं, पाणीपट्टी भरावी लागते, टँकर लॉबी खूप मोठी क्रिएट झालेली आहे आणि खूप कोट्यावधींचा बिझनेस टँकर लॉबीच्या माध्यमातून दररोज होतो, दररोज कोट्यावधींचा बिझनेस होतो. मी पाणीपट्टीही भरायची, मी टँकरलाही पैसे द्यायचे आणि पाण्याच्या वेळाप्रमाणे माझं सगळं टाईम टेबल जे आहे ते सगळं ॲडजस्ट करायचं. हा विषय मी मांडल्यानंतर तो विषय वाचायला किंवा बघायलाही माझ्या शहरातल्या की ज्यांना अडचण येते ना त्यांना काही ह्याचं घेणं देणं नाही आहे. आणि आमच्या राजकारण्यांबद्दल तर बोलूच नाही, त्यांना तेच सगळे टँकर माफिया आहेत. मग या सगळ्यामध्ये नेमकं काम कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मेनस्ट्रीममध्ये काम करणाऱ्या आम्हाला आहे. मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाहवत जावं लागतं, ती घुसमट होती आहे. मग कुठेतरी आम्ही फेसबुकवरनं आमच्या अल्टरनेटिव्ह मीडियाच्या माध्यमातून किंवा मग जे पर्यायी पत्रकारिता करतायत त्यांना सांगतो की बाबा हे बघा तो वेळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की वेळ, या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला वेळ हवा आहे. प्रिंटमध्ये एक व्यक्ती एका बीटवरती काम करत असतो, त्याला तेवढा ब्रीदिंग पेस मिळतो. इलेक्ट्रॉनिकमध्ये तसं होत नाही, एकालाच सगळं काही बघायचं असतं आणि जे काही मेन असेल तेच सगळं चालतं. मग त्याच्या अनुषंगानं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक येत असतात, त्या अनेकदा निरर्थक असतात, परंतु त्या कराव्या लागतात का, तर ते बघणारे जास्त आहेत. मग तिथं वेगळं काही देण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तर मुद्दा पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये येतो. पण आज जेव्हा इथे सगळे आपण जमलेलो आहोत, माध्यमातले लोक आहोत, पण माध्यमातले लोक जरी असलो तरीसुद्धा त्याआधी आपण प्रेक्षक आणि वाचक आहोत. आपल्याला काय बघायचं आहे आणि काय वाचायचं आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपल्याला ठरवता येतील तेव्हा मला असं वाटतं की ज्या काही बातम्या खरोखर बातम्या आहेत त्या बातम्यांना न्याय देता येईल. म्हणजे मग कुठल्या तरी प्रकरणामध्ये कुठला तरी राजकीय व्यक्ती आहे का किंवा कोण सेलिब्रिटी आहे का आणि मग ते प्रकरण मोठं होईल असं होणार नाही. पण तरीसुद्धा अनेक जण आहेत की जे चांगला प्रयत्न करत आहेत, त्या बातमीला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून जेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यावरती बोलत असताना बदललेला जो प्रेक्षक आणि वाचक आहे त्याच्याबद्दलही विचार व्हावा. आयत्या वेळी का होईना पण मला ही संधी मिळाली आणि हे बोलता आलं त्यासाठी सर्वांचे धन्यवाद.